हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून त्यात सायली वेषांतर करून साक्षीच्या घरात शिरल्याचं पाहायला मिळते. ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या सायली आणि अर्जुन आश्रम केसमध्ये मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी झपाट्याने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आश्रमामध्ये शोधाशोध करत असताना अर्जुनच्या हाती एक सोन्याचा तुकडा लागला होता आणि तो तुकडा कोणाचा आहे याचा शोध घेत अर्जुन आणि सायली कोल्हापूरच्या चांदेकर ज्वेलर्स पर्यंत पोहोचले होते. तिथे अद्वैतने हा तुकडा यस आकाराचा असून तो 8 ऑगस्ट 1995 मध्ये विकत घेतल्याचे सांगतो आणि ही गोष्ट अर्जुन जेव्हा घरी येऊन चैतन्याला सांगतात तेव्हा त्याला आठवतं की साक्षीची बर्थ डेट सुद्धा 8 ऑगस्ट 1995 आहे. त्यामुळे आश्रमात सापडलेला सोन्याचा तुकडा हा साक्षी शिकरेचा लॉकेटचा असण्याची शक्यता आहे हे कळून चुकते. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये तुटलेल्या लॉकेटचा दुसरा भाग शोधण्यासाठी सायली ही वेषांतर करून साक्षीच्या घरात घुसण्याचा प्लॅन बनवते. ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरात घुसण्यास सज्ज असतात. अर्जुन साक्षीच्या घराबाहेर थांबतो तर सायली रूम सर्व्हिसवाली बनून तोंडाला मास्क लावून साक्षीच्या घरात शिरते. खोकला आल्याचं नाटक करत ती साक्षीला पाणी आणायला पाठवते आणि तेवढ्या वेळात तिचं लॉकेट शोधण्याचं काम सुरू करते. अर्जुन सायलीला फोन करून लवकर ते लॉकेट शोध आणि परत ये असं म्हणतो. इतक्यात साक्षी सायलीच्या पाठी येऊन उभी राहते. तिने सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकलं असेल का, तिला सायली आणि अर्जुनच्या प्लॅनचा पत्ता लागला असेल का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच समजेल. तोपर्यंत मालिकेसंदर्भातील नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रोमोवरती तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या देखील आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.